नमस्कार मित्रांनो, तर आजच्या व्हिडिओमध्ये माहिती पाहणार आहे की ITIचा नवीन फॉर्म कसा भरायचा आहे. नवीन प्रोसेस इथे आलेली आहे, पोर्टल देखील इथं अपडेट झालेलं आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण सविस्तर माहिती पाहणार आहे स्टेप बाय स्टेप की ITIचा जो की फॉर्म आहे ते कसा भरायचा आहे. सर्वप्रथम इथं तुम्हाला जे की सविस्तर माहिती A to Z माहिती आपण इथं पाहणार आहे पेमेंटपर्यंत. सर्वप्रथम इथं तुम्हाला तुमचं क्रोम ब्राउझर ओपन करून DVT टाकायचं आहे. DVT टाकल्यानंतर पहिली जी लिंक येईल त्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. क्लिक केल्याच्यानंतर आता आपण जे की ITIचं ऑफिशियल पेज आहे यावरती इथं आलेलो आहोत. तर आता आपल्याला कॅन्डिडेट्स लॉगिनवरती जायचं आहे आणि आपल्याला आता न्यू रजिस्ट्रेशन इथं करायचं आहे. जर तुमचं ऑलरेडी रजिस्टर असेल किंवा तुम्हाला कॅन्डिडेट लॉगिनवरती क्लिक करून ID पासवर्ड टाकून लॉगिन करू शकता. तर आपण फ्रेश आहे म्हणजे नवीन यासाठी अर्ज करायचा आहे, तर आपण न्यू रजिस्ट्रेशन यावरती आपण आता क्लिक करणार आहोत. तर इथं आपल्याला जी की बेसिक माहिती इथं विचारण्यात येईल आता की तुम्ही याआधी जर फॉर्म भरलेला असेल किंवा नसेल भरला तर नोवरती क्लिक करायचा. पुन्हा तुम्हाला विचारण्यात येईल की तुम्ही या वेबसाईटवरती फॉर्म भरलेला आहे का. जर तुम्ही आधी ऑलरेडी रजिस्ट्रेशन केलेलं असेल तर तुमचा ITI रजिस्ट्रेशन नंबर तुम्हाला इथं मागेल, फर्स्ट नेम, मिडल नेम, याचप्रमाणे तुमची डेट ऑफ बर्थ मागेल. तर आपण इथं नाही केलेलं आहे. दुसरं जे ऑप्शन आहे, तुम्ही या वेबसाईटवरती तुमची नोंदणी किंवा फॉर्म भरलेला आहे का, सबमिट केलेला आहे का, इथंसुद्धा आपण नो केलेलं आहे. तर आता आपलं न्यू रजिस्ट्रेशन इथं आता ओपन झालेलं आहे. यामध्ये आपल्याला विचारण्यात येईल जे की रेट याच्यामध्ये दिसत आहे, तर यामध्ये मॅन्डेटरी आहे हे भरणं. तर यामध्ये फर्स्ट नेम आपल्याला टाकायचं आहे, यामध्ये मिडल नेम आणि इथं लास्ट नेम. सविस्तर माहिती तुम्हाला इथं भरायची आहे. यानंतर इथं जर फॉर एक्झाम्पल आपण इथं OMT टाकलं, यानंतर इथं आपलं लाईव्ह केलं, त्यानंतर लास्ट नेममध्ये तर खाली तुम्हाला दाखवल्याप्रमाणे इथं कॅन्डिडेट्स नेम पर्यास आधार म्हणजे तुम्हाला सविस्तर तिथं तुमचं नाव इथं येऊन जाईल. फर्स्ट नेम, मिडल नेम, लास्ट नेम. यानंतर इथे जेंडर मेल आहे, फिमेल आहे की अदर आहे. आपलं मेल आहे तर आपण इथं मेल सिलेक्ट करणार, फिमेल असेल तर फिमेल सिलेक्ट करा. यानंतर तुमची जे काही डेट ऑफ बर्थ आहे, डेट ऑफ बर्थ तुम्हाला व्यवस्थित टाकायची आहे. जर फॉर्म चुकला तर तुम्ही एडिट करू शकता. तर या संदर्भात काहीच डाऊट नाही, लवकरच त्यावरती सुद्धा आपल्या चॅनलवरती आपण व्हिडिओ अपलोड करू. यानंतर तुमचा मोबाईल नंबर, चालूवाला मोबाईल नंबर द्या, जेणेकरून तुमचा रजिस्ट्रेशन नंबर इथं तुम्हाला मिळेल SMS द्वारे. तर आता तुम्हाला एक सिक्युरिटी क्वेश्चन इथं येईल. तर यामध्ये तुम्हाला भरपूर ऑप्शन दिसतील. हाऊ इज युअर बेस्ट फ्रेंड. तर मी डेमोसाठी इथं सिलेक्ट करणार आहे. तुम्ही यामधून कोणते सिलेक्ट करत तरी चालेल. ॲन्सर म्हणून मी इथं राम टाकणार आहे. तर तुम्ही तुमचं जे काही ॲन्सर आहे ते इथं टाकायचं आहे किंवा तुम्ही दुसरंसुद्धा यामध्ये क्वेश्चन घेऊ शकता. इथं पासवर्ड टाकायचा आहे. पासवर्ड तुम्हाला तुमचं जे काही स्ट्रॉंग पासवर्ड टाकायचं आहे, जे की तुम्हाला लक्षात राहील. हा पासवर्ड आता आपल्याला लॉग इन करता वेळेस टाकायचा जेव्हा आपला रजिस्ट्रेशन नंबर इथं येणार आहे. कॅप्चा टाकायचा आहे, यामधून मायनस करायचे आहे आणि कॅप्चा टाकून रजिस्टर नाव यावरती क्लिक केल्याच्यानंतर आपला जो काही मोबाईल नंबर आपण इथं टाकलेला आहे त्यावरती एक OTP येईल. OTP इथं आलेला आहे आपल्याला. OTP आपण इथं टाकून घेऊ. यानंतर व्हेरीफाय OTPवरती आपल्याला क्लिक करायचं आहे. एक बी स्टेप मिस्टेक करू नका, जेणेकरून तुम्हाला इथं समजणार नाही. यासाठी व्हिडिओला शेवटपर्यंत बघा. आता 5मधून 2 मायनस केले तर इथं आपले 3 राहते. तर रजिस्टर नाव यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. क्लिक केल्याच्यानंतर आता आपलं इथं रजिस्ट्रेशन इथं कंप्लीट झालेलं आहे. तर आपल्याला स्टेप बाय स्टेप इथं आपल्याला आता दुसरे ॲप्लिकेशन भरायचे आहे, म्हणजे फॉर्म भरायचा आहे. तर इथून तुम्ही प्रिंट काढू शकता किंवा प्रोसेस टू लॉग इन हे तुमचा ॲप्लिकेशन नंबर आहे. इथून तुम्ही प्रिंट काढून घ्या किंवा त्याचा स्क्रीनशॉट मारून घ्या. इथं ॲप्लिकेशन IDमध्ये तो टाकायचा आहे. पासवर्ड आपण जे काही टाकलेला होता स्ट्रॉंग आला ते पासवर्ड टाका आणि इथं प्लस असेल तर प्लस करा, मायनस असेल तर मायनस करा. साइन इन यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. जर तुम्ही चुकीचा पासवर्ड टाकला तर इथं घेणार नाही, इनव्हॅलिड कॅन्डिडेट असं दाखवेल. तर व्यवस्थित पुन्हा पासवर्ड टाकून लॉग इन करायचं आहे. आता यामध्ये येईल आपल्याला आपलं इंट्रोडक्शन. आता 5-7 स्टेप आपल्याला इथं फिल करायचे आहे. तर त्यासाठी प्रोसेस टू फिल प्रोफाईल यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. तर तुम्हाला इंट्रोडक्शन येईल. ओकेवरती आपल्याला इथं क्लिक करायचं आहे. ओकेवरती क्लिक केल्याच्यानंतर आता पहिलीच आपण जे काही रजिस्ट्रेशनमध्ये बेसिक माहिती भरलेली होती ती ऑटोमॅटिकली इथं येऊन जाईल. तर यामध्ये आता आपल्याला आपला आधार नंबर टाकायचा आहे आणि व्हेरीफायवरती जसे क्लिक कराल तर आपला आधार नंबर इथं व्हेरीफाईड इथून होऊन जाईल. याचप्रमाणे इथं आल्याच्यानंतर आता आपल्याला आपला आधार नंबर टाकल्याच्यानंतर इथं काही टाकलं नाही ते चालेल, हे सोडून द्या. त्याचप्रमाणे इथं ॲन्युअल जे काही फार्मल इन्कम आहे ते किती आहे, नो इन्कम आहे. तर सर्वसाधारण सर्वांनाच इथं इन्कम टाकावे लागते. तर 1,00,000च्या जवळपास आपण टाकून देऊ. ब्लड ग्रुप काय तुमचं, ते ब्लड ग्रुप तुमचं जे काही असेल ते ब्लड ग्रुप इथं तुम्हाला टाकायचं आहे. यानंतर इथं आपला मोबाईल नंबर इथे येऊन जाईल. ईमेल ID मॅन्डेटरी नाही आहे, टाकले तरी चालेल, नाही टाकले तरी सोडून द्या किंवा टाकून द्या. तुम्ही तुमच्याकडे जर ईमेल ID असेल तर ईमेल ID टाकून द्या. रजिस्ट्रेशन जेव्हा तुम्ही करता तेव्हाच तुम्हाला ईमेल ID टाकायची राहते.
याचप्रमाणे आता आपल्याला आधार नंबरचं जे की व्हेरीफाईड करायचं आहे, तर इथं आधार नंबर टाकल्याच्यानंतर अशा प्रकारचं येईल आपल्याला. यानंतर इथं आपल्याला तुमच्याकडे WhatsApp नंबर आहे का? असेल तर येस करा, नसेल तर नोवरती क्लिक करा. हे असेल तर तो WhatsApp नंबर तिथं टाका. यानंतर सेव्ह ऑप्शनवरती सेव्ह अँड कंटिन्यूवरती क्लिक करायचं. तर आपल्याला आपला ॲड्रेस भरायचा आहे. ॲट पोस्ट, तालुका, जिल्हा, पिनकोड. याचप्रमाणे आता आपलं जे काही स्टेट आहे, स्टेट सिलेक्ट करायचं आहे. आपलं जे काही महाराष्ट्र आहे, आपण इथं महाराष्ट्र सिलेक्ट केलेलं आहे. याचप्रमाणे तुमचा जो काही पिनकोड आहे, तुमचा जो काही जिल्हा आहे, तुम्ही कोणत्या जिल्ह्यांमधून आहात, तुमच्या गावाचे नाव हे तुम्हाला इथं दाखवलेलं आहे. तर डेमोसाठी आपण भरलेलं इथं मी सविस्तर माहिती तुमची व्यवस्थित इथं भरून घ्यायची आहे. यानंतर तुमचा जो काही ॲड्रेस आहे ते परमनंट आहे की टेम्पररी आहे ते तुम्हाला विचारण्यात येईल. जर तुमचा परमनंट असेल तर येसवरती क्लिक करा. आपला जो काही पिनकोड इथं राहिलेला पिनकोड देखील आपण इथं टाकलेला अशा प्रकारचं येईल. येस फॉर सबमिटवरती आपल्याला क्लिक करायचं आहे. काही अडचण असेल तर कमेंट करायची तुम्हाला. याचप्रमाणे तुम्ही अनाथ वगैरे आहात का? असेल तर येसवरती क्लिक करा. त्याचप्रमाणे तिथलचं बेसिक माहिती भरायची आहे. त्याचप्रमाणे कोणतं आहे त्या संस्थेचं नाव तुम्हाला इथं टाकायचं आहे. स्टेट टाकायचं आहे. याचप्रमाणे नसेल तर नोवरती क्लिक करायचं आहे. तर आता आपल्याला आपल्या मदरची डिटेल्स भरायची आहे. यामध्ये फादर्स डिटेल्स, तर यामध्ये फर्स्ट नेम, वडिलांचं, मिडल नेम आणि लास्ट नेम हे टाकायचं आहे तुम्हाला. त्याचा व्यवसाय काय आहे? तर यामध्ये आपण फार्मर आहे, सेल्फ एम्प्लॉईड म्हणजे स्वतः कामगार असं टाकलेलं आपण. नॉट एम्प्लॉईड असं तर देखील तुम्ही टाकू शकतात. पण आपण जर तुम्हाला वडील नसतील तर आईचं सेल्फ एम्प्लॉईड करा. तर किंवा वडील असेल तर वडिलांचं सेल्फ एम्प्लॉईड करा. आईचा हाऊसवाईफ इथं ऑप्शन नाही आहे आता. नॉट एम्प्लॉईड केलं तरी चालेल. तर इथं वार्षिक उत्पन्न आपण इन्कम 1,00,000 केलेलं आहे. डोमिसाईल जे की आता महाराष्ट्रातील रहिवासी आहे, तर हे आदिवासी प्रमाणपत्र सर्वांना इथं लागणार आहे. तर कोणत्या डिस्ट्रिक्टचं आहे ते तुम्हाला डिस्ट्रिक्ट टाकायचं आहे. याचप्रमाणे मदरची देखील माहिती इथं भरायची आहे. मदरचं नाव, फर्स्ट नेम, मिडल नेम आणि लास्ट नेम. याचप्रमाणे मी इथं आईचं जे आहे इथं नॉट एम्प्लॉईड करणार आहे. नॉट एम्प्लॉईड करून नो इन्कम इथं येईल. त्याचप्रमाणे आपलं जे काही डोमिसाईल आहे आपलं महाराष्ट्र इथे मी सिलेक्ट करणार आहे. त्याचप्रमाणे आदिवासी प्रमाणपत्र वडिलांचं, आईचं किंवा मुलाचं या तीनपैकी एकाचं असलं तरी चालणार आहे. तर यामध्ये जे की आपण इथं सविस्तर माहिती भरलेली आहे आणि सेव्ह अँड कंटिन्यूवरती क्लिक करायचं आहे. क्लिक केल्याच्यानंतर आता येईल तुम्हाला आपलं जे की आपलं युआर महाराष्ट्र म्हणजे आपल्याला आदिवासी प्रमाणपत्र आहे का? तर येसवरती आपण क्लिक करणार आहे. तर यामधून तुम्हाला मी पहिले सांगितलं होतं की आई, वडील यापैकी तुमचं तिघापैकी कोणाचं एकाच असलं तरी चालेल. तर यामध्ये अशा पद्धतीने तुम्हाला इथं येस केलेलं आहे आपण. यानंतर आता आपलं रिलिजन काय? आपण इथं हिंदू आहे, मुस्लिम आहे, बुद्धिस्ट आहे. तर तुमचं जे काही असेल तिथं मी इथून सिलेक्ट करा. तर आपलं हिंदू आहे तर इथं आपण हिंदू इथे सिलेक्ट केलेलं आहे. आपली जी काही मातृभाषा कोणती आहे इथे सिलेक्ट करायचं आहे. तर इथं मी मराठी सिलेक्ट केलेली आहे. तर खाली काहीच ऑप्शन इथं आपल्याला येणार नाही. त्यानंतर आपली जी काही कॅटेगरी आहे, तर आता मेन पॉईंट म्हणजे आपल्याला कोणत्या कॅटेगरीतून फॉर्म भरायचा आहे. SC आहे, ST आहे, OBC आहे, EWS आहे, ECBC आहे, कशाच्या माध्यमातून फॉर्म भरायचा आहे. याचप्रमाणे आपलं जे काही डिस्ट्रिक्ट इथं सिलेक्ट करून घेऊ. याचप्रमाणे आता कॅटेगरी आपल्याला सिलेक्ट करायची राहिलेली आहे. तर इथं आपली कॅटेगरी ST आहे, SC आहे, VJ आहे. त्याचप्रमाणे आपण जे काही कास्ट आहे ते कोणत्या कास्टमधून तुम्हाला फॉर्म भरायचं आहे ते कास्ट तुम्हाला इथून सिलेक्ट करायचे आहे. ओपनमधून भरता की OBCमधून, तर ते तुम्हाला इथून सिलेक्ट करायचे आहे. तर इथून आपण अदर बॅकवर्ड क्लास यामध्ये OBC आपण इथं सिलेक्ट करणार आहे. ECBC आहे यामध्ये सर्व कॅटेगरीज आहे. यामध्ये कॅटेगरीमधून जर भरलं तर तुम्हाला प्राधान्य देखील इथे देण्यात येईल. तुमची जी काही कॅटेगरी आहे ते कॅटेगरी सिलेक्ट करा. याचप्रमाणे इथं येईल तुमच्याकडे नॉन क्रिमिनल आहे का? जर तुम्ही नॉन क्रिमिनल येस केलं तर तुम्हाला इथं कास्ट सर्टिफिकेट नॉन क्रिमिनल इथं लागणार आहे. अन्यथा तुम्ही जर नो केलं तर तुम्हाला तुमचा फॉर्म इथं ओपनमध्ये चालला जाणार आहे. तर सर्वांनी कास्ट सर्टिफिकेट नॉन क्रिमिनल नसेल काढलं तर काढून घ्या. याचप्रमाणे आपली जी काही कास्ट आहे ते कास्ट कोणती जात येते ती जात आपल्याला इथं टाकायची आहे. तर इथं कास्टनुसार आपली कोणती जात येते ते जात इथंच तुम्हाला टाकायची आहे आणि सेव्ह अँड कंटिन्यूवरती क्लिक करायचं. तर मी आपली जी काही जात आहे तिथं टाकणार आहे आणि सेव्ह अँड कंटिन्यूवरती मी क्लिक करणार आहे. तर तुमची जी काही आहे ते तुम्ही इथून सर्च करू शकता किंवा सापडत जर नसेल तर कमेंट करून नक्की सांगा की कोणती येते ते आपण तुम्हाला सांगणार आहे कशी शोधायची ते. याचप्रमाणे आता सेव्ह अँड कंटिन्यूवरती आपल्याला क्लिक करायचं आहे. क्लिक केल्याच्यानंतर आता बेसिक क्वेश्चन इथं आपल्याला विचारण्यात येतील की म्हणजे तुम्ही हँडिकॅप वगैरे आहेत का? असेल तर तुम्ही जर इथं होय केलं तर इथं तुम्हाला कोणता प्रकार आहे ते तुम्हाला इथं विचारण्यात येईल. त्याचप्रमाणे डिसेबिलिटीची कॅटेगरी कोणती आहे हे तुम्हाला विचारण्यात येईल. किती पर्सेंटेज आहे हे देखील तुम्हाला इथे विचारण्यात येईल. जर कोणी हँडिकॅप असेल तर तुम्ही इथून येस करून तुमची
जे की कोणतं हँडिकॅप आहे ते टाकायचं आहे, तुमची कॅटेगरी कोणती आहे आणि किती पर्सेंटेज आहे. याचप्रमाणे तुम्हाला इथं जे काही कॅटेगरी ते विचारण्यात येणार आहे. याचप्रमाणे आता तुम्ही इथं यस जर केलं तर तुम्हाला इथं विचारण्यात येईल. त्याचप्रमाणे इथं जर तुम्ही नो केलं, आता आपल्याला खालचं जे ऑप्शन आहे ते स्पोर्ट्सचं, यामध्ये तुमच्या जर इकडे सर्टिफिकेट असेल किंवा तुम्ही नॅशनल लेवल, इंटरनॅशनल लेवल, स्टेट लेवल, डिस्ट्रिक्ट लेवल जर तुम्ही पोस्ट सर्टिफिकेट असतील तर ते तुम्ही इथून देऊ शकता. फर्स्ट प्राइज आहे, सेकंड आहे, थर्ड आहे की पार्टिसिपेट केलेलं आहे, तुम्हाला देता येणार आहे. याचप्रमाणे आता तुम्ही SSC जे की यामध्ये 10वी जे उत्तीर्ण झालेले आहात, तर यामध्ये दाखवल्याप्रमाणे तुम्ही आपण महाराष्ट्रामधूनच झालेला आहात का हे तुम्हाला विचारण्यात येते. येसवरती क्लिक करायचं आहे. त्याचप्रमाणे कोणत्या जिल्ह्यांमधून तुम्ही पासआउट झालेले आहे तर तुम्ही तुमचा जिल्हा द्या, तालुका तुम्हाला इथं द्यायचा आहे. याचप्रमाणे आता तालुका, जिल्हा, 10वीमध्ये जे की उत्तीर्ण झालेले आहे तुम्ही महाराष्ट्रामधून, तर ते तुम्हाला इथे द्यायचं आहे. याचप्रमाणे इथे तुम्हाला ड्रायव्हिंग सर्टिफिकेट, जर तुमच्याकडे ड्रायव्हिंग सर्टिफिकेट असेल तर तुम्ही इथं देऊ शकता, नसेल तर नोवरती क्लिक करा. यस जर तुम्ही केलं तर तुम्हाला ते सर्टिफिकेट इथं लागणार आहे. यानंतर इथे आपल्याला आता 10वीची बेसिक माहिती भरायची आहे. यामध्ये आपलं जे काही बोर्ड आहे ते बोर्ड इथे सिलेक्ट करायचं आहे. आपलं महाराष्ट्र स्टेट बोर्ड सेकंडरी, हाय सेकंडरी एज्युकेशन येते तर आपण इथे सिलेक्ट केलेलं आहे. यानंतर रोल नंबर टाकायचा आहे, इयर टाकायचं आहे, मंथ टाकायचं आहे आपल्याला. मंथ टाकल्यानंतर इथं आपल्याला विचारण्यात येईल आपलं जे की 10वी कोणत्या जिल्ह्यांमध्ये झालेली आहे, तिथलचा जिल्हा, तालुका सिलेक्ट करायचा आहे, तिथलचं जे की गाव आहे गावाचे नाव सिलेक्ट करायचं आहे. हा जो फॉर्म आहे मी डेमोसाठी भरत आहे, तुम्ही तुमची व्यवस्थित माहिती तो तुम्हाला भरायची आहे. संपूर्ण फॉर्म मी इथं डेमोसाठी भरलेला आहे. तर इथं तुम्हाला विचारण्यात येईल की तुम्ही 10वी पास झालेला आहात का हे तुम्हाला विचारण्यात येईल. याचप्रमाणे तुम्हाला इथं बेसिक क्वेश्चन्स विचारण्यात येतील की तुम्हाला मॅथ सब्जेक्ट आहे का, याचप्रमाणे सायन्स म्हणजे विज्ञान सब्जेक्ट आहे का, याचप्रमाणे तुम्हाला टेक्निकल सब्जेक्ट आहे का. टेक्निकल असेल तर येसवरती क्लिक करून तुम्हाला टेक्निकलचे मार्क्ससुद्धा यामध्ये वाढवून मिळणार आहे. तर यामध्ये तुम्हाला विचारलेले सविस्तर तुम्ही क्वेश्चनचे ॲन्सर इथं तुम्हाला द्यायचे आहे. याचप्रमाणे तुम्हाला इथे विचारण्यात आलेलं आहे की 10वीमध्ये तुम्हाला मॅथ जे काही सब्जेक्ट आहे का. यस जर तुम्ही केलं किंवा तुम्ही जर नो केलं तर तुम्ही इथं नो देखील करू शकता. तुम्हाला जर मॅथ असेल सब्जेक्ट तर येसवरती क्लिक करायचं आहे. याचप्रमाणे टेक्निकल होतं का तुमचं, तुम्ही जर इथं यस केलं तर खाली टेक्निकल टाकायचे मार्क्सचं ऑप्शन इथं येऊन जाईल. याचप्रमाणे आता आपल्याला विचारण्यात आलेल्याप्रमाणे जे की आपलं खालचं जे ऑप्शन आहे सायन्समध्ये तुम्हाला हा जो सब्जेक्ट आहे विज्ञान सायन्स सब्जेक्ट होता का, आपण इथं यस केलेला आहे किंवा आम्हाला होता. याचप्रमाणे आता आपल्याला बेसिक माहिती खाली भरायची आहे. पेमेंटपर्यंत आपण इथं प्रोसेस पाहणार आहे, कशा पद्धतीने इथं पेमेंट इथं करायचं आहे. याचप्रमाणे आता आपल्याला खाली यायचं आहे. तर इथं कितीपैकी किती मार्क पडले आपल्याला इथं टाकायचे. आउट ऑफ मार्क किती आहेत ते आपल्याला इथं टाकायचे आहे. कितीपैकी किती मार्क पडले हे आपल्याला टोटल कॅल्क्युलेशन करून इथं आपल्याला टाकायचे आहे. यानंतर खाली आपण मॅथ सिलेक्ट केलेलं होतं तर मॅथचे आपल्याला मार्क टाकण्यासाठी आलेले आहेत. त्यानंतर टेक्निकल सब्जेक्ट जे की आपण इथं टाकलेलं होतं, येस केलं होतं. जर तुम्ही वरती जाऊन जर टेक्निकल ऑप्शन इथं काढून टाकायचं असेल तर इथं जर तुम्ही नो केलं तर टेक्निकल ऑप्शन इथून बॅक येऊन जाईल. तर यासाठी तुम्ही जे टेक्निकल असेल तर येस करायचं आहे. बाकी सर्व तुम्हाला इथं दाखवल्याप्रमाणे इथं अशा प्रकारचं इथं तुम्हाला येऊन जाईल. यानंतर इथे तुमची 10वी झालेली आहे का, 12वी झालेली आहे का ते तुम्हाला विचारण्यात येईल. जर झालेली असेल तर येसवरती क्लिक करा, नसेल झाली तर नोवरती आपल्याला क्लिक करायचं आहे. येस जर म्हणजे 12वीचं वरचं जर शिक्षण टाकायचं असेल तर येसवरती क्लिक करा. यामध्ये विचारण्यात येईल आर्ट आहे, सायन्स आहे, कॉमर्स आहे, जे काही आहे किंवा अदर्स आहे. नसेल तर नोवरती आपल्याला क्लिक करायचं आहे. किंवा तुम्ही इथं जे काही तुम्हाला हाय एज्युकेशन लेवल विचारलेली आहे देऊ शकता, किंवा तुम्ही यामध्ये काय करायचं आहे SSC सिलेक्ट करा. काय करायचं आहे SSC सिलेक्ट करायचं आहे इथं. तर इथं दाखवल्याप्रमाणे SSC पास असं सिलेक्ट करा आणि इथं नॉट अप्लिकेबल असं तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे. बस तुमचा फॉर्म इथून समोर चालला जाणार आहे. सेव्ह अँड कंटिन्यूवरती क्लिक करा. येस सबमिट हे तुम्हाला अशा प्रकारचं दाखवेल. मार्क कितीपैकी किती पडले हे तुम्हाला कॅल्क्युलेट इथे होऊन जाईल. तर इथं तुम्हाला विचारण्यात येईल की तुम्ही याआधी म्हणजे ITची परीक्षा वगैरे दिलेली आहे का हे तुम्हाला विचारण्यात येईल, किंवा तुम्ही याआधी फॉर्म भरलेला आहे का. यस जर केलं तर तुम्हाला AR विचारण्यात येईल. तुम्ही कधी पासआउट झाले, कोणता ITचा नियम आहे, कोणता ट्रेड होता हे तुम्हाला बेसिक माहिती द्यावी लागणार आहे. नसेल तर नोवरती क्लिक करा. सेव्ह अँड कंटिन्यूवरती क्लिक करायचं आहे. क्लिक केल्याच्यानंतर आता आपल्याला जे की होम डिस्ट्रिक्ट म्हणजे आपलं डिस्ट्रिक्ट कुठं आहे म्हणजे आपल्याला आता व्हेरिफिकेशन करायचं आहे. म्हणजे तुम्ही तिथं जाऊन तुमचे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करण्यासाठी तुम्हाला विचारण्यात येईल
तर इथं आल्याच्यानंतर आता सविस्तर तुम्ही इथून तुमचा जो काही फॉर्म आहे तिथून चेक करून घ्या, व्यवस्थित असेल डन करा आणि लॉक करून टाका. येस अँड सबमिटवरती क्लिक केल्याच्यानंतर आपला जो काही फॉर्म आहे ते आता इथं लॉक झालेला आहे. तर आता आपल्याला जनरेट ॲप्लिकेशन आय डीवरती क्लिक करून आपली आय डी इथं जनरेट होण्यास सुरुवात झालेली आहे. तर इथून तुमची जर काही अडचण असेल किंवा तुमचा फॉर्म एडिट करायचा असेल तर एडिट करू शकता. तर आता इथं तुम्हाला पेमेंटचं ऑप्शन इथं आलेलं आहे. तर आता पे ॲप्लिकेशन फीस तुम्हाला यावरती क्लिक करायचं आहे. सर्वप्रथम आपल्याला आता कुठं व्हेरिफिकेशन करायचं आहे, म्हणजे आय टी आयचे जे काही डॉक्युमेंट्स आहेत तिथे जाऊन व्हेरीफाईड केल्याच्यानंतर तुम्हाला ट्रेड टाकता येते. तर यासाठी तुम्हाला कोणता जिल्हा सिलेक्ट करायचा, कोणता तालुका आणि कोणतं इन्स्टिट्यूट आहे ते तुम्हाला इथं दाखवेल. तुम्ही वाशिम सिलेक्ट करू शकता. तुमचा जो काही जिल्हा आहे, नांदेड आहे, नागपूर आहे, नाशिक आहे, जिथं आय टी आय कॉलेजेस आहे ते तुम्ही तिथून सिलेक्ट करू शकता. जे काही तुम्हाला जवळचं येईल ते व्हेरिफिकेशनसाठी जर टाका जवळचं, जेणेकरून तुम्हाला जाता येता येणार आहे. तर इथं त्यानंतर ट्रेड तुम्ही वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये टाकू शकता. तर व्हेरिफिकेशनसाठी आहे डॉक्युमेंटसाठी, तर जवळचं एखादं तुम्हाला सिलेक्ट करायचं तुमचा तालुका, जिल्हा आणि तिथलं जे काही आय टी आय आहे ते तुम्हाला ते सिलेक्ट करून सबमिटवरती आपल्याला क्लिक करायचं आहे. सेव्ह अँड कंटिन्यूवरती क्लिक केल्याच्यानंतर आता आपल्याला जे काही करायचं आहे यामध्ये पेमेंट काय करायचं आहे, पेमेंट यामधून वेगवेगळे जिल्हे तालुके तुम्ही सिलेक्ट करून चेक करू शकता. सेव्ह अँड कंटिन्यूवरती क्लिक केल्याच्यानंतर आता आपण क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड, यू पी आय, कॅशच्या माध्यमातून तुम्ही तुमचं पेमेंट इथून करून घ्यायचं आहे. पेमेंट केल्याच्यानंतर तुम्हाला इथं भरपूर ऑप्शन तुम्हाला इथं दिसतील. टर्म अँड कंडिशन ॲक्सेप्ट करा, प्रोसेस टू पे, जे काही आपल्याला 100 रुपये इथं पे करायचे आहे. याचप्रमाणे आता आपण कॅटेगरीमधून भरला, जर कॅटेगरीच्या अदरमधून जर भरला असता तर आपल्याला 150 रुपये इथं लागले असते. क्यू आर स्कॅन करून तुम्ही इथून पेमेंट करू शकता. तर इथून तुमची जी काही पावती आहे ते लॉग इन केल्याच्यानंतर जर इथून बॅक जर आलं तर इथं ते ऑप्शन इथे येणार आहे फॉर्म डाउनलोडचं. तर इथून तुम्ही तुमचा जो काही आयटीआयचा फॉर्म आहे डाउनलोड करू शकता. अशा पद्धतीने तुम्ही तुमचा आयटीआयचा फॉर्म भरू शकता. काही अडचण असेल तर कमेंट करून नक्की सांगा. अशाच अपडेटसाठी नवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. थँक्यू.